नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय महान कारुणिक अरहंत द लाइट ऑफ वर्ल्ड विश्वदीप तथागत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी या कान्हेरी बौद्ध जगप्रसिद्ध बौद्ध गुफा कान्हेरी बौद्ध गुफा या 25 डिसेंबर 1954 ला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोड या ठिकाणी पुणे जवळील देहू रोड या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोलले की या भारतामध्ये बौद्ध गुफा आहे, पण सर्वात जास्त बौद्ध गुफा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या सर्वाधिक बौद्ध गुफांची संख्या या महाराष्ट्रामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध गुफा बौद्ध लेण्या आहेत। तर याचाच अर्थ असा निघतो की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता। त्याची साक्ष म्हणजे या महाराष्ट्रात असलेल्या सर्वाधिक बौद्ध गुफा। या बौद्ध गुफा तशी बौद्ध गुफांची जी सुरुवात आहे मौर्य काळामध्ये 12 बौद्ध गुफा उत्तर भारतातून झालेली आहे। तर या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध गुफांची निर्मिती करण्यात आलेली आहे। या अजंठा असेल, वेरूळ असेल, कार्ले असेल, भाजे असेल, बेडसे असेल, कोंढाणे असेल, तर सर्वाधिक बौद्ध गुफा सर्वाधिक बौद्ध लेण्या आपल्याला शिवनेरी जुन्नर पुणे या परिसरामध्ये दिसतात। 450 बौद्ध गुफा जुन्नर शिवनेरी परिसरामध्ये आहे आणि त्यानंतर सेकंड नंबर बौद्ध लेण्यांचा लागतो बोरघाट म्हणजे लोणावळाचा मावळ प्रांत। या ठिकाणी कमीत कमी 21 बौद्ध गुफांचा समूह आहे। कार्ले, भाजे, बेडसे, कोंढाणे, पाटण बौद्ध लेणी, घोराडेश्वर बुद्ध लेणी, भामचंद्र डोंगर बुद्ध लेणी, फिरंगाई डोंगर बुद्ध लेणी, भंडारा डोंगर बुद्ध लेणी, येलघोल बुद्ध लेणी, पाटण बौद्ध लेणी, पातालेश्वर बौद्ध लेणी आणि घोराडवाडी बौद्ध लेणी, अशा कार्ले, भाजे, बेडसे असे अनेक बौद्ध गुफा आपल्याला बोरघाट या व्यापारी मार्गावर प्राचीन व्यापारी महामार्गावर आपल्याला दिसतात। या प्राचीन महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्रकारचे 3 व्यापारी महामार्ग होते। नाणेघाट म्हणजे आजचा जुन्नर शिवनेरी परिसर आणि दुसरा आहे बोरघाट जो लोणावळ्याचा परिसर आणि थलघाट ज्याला कसारा घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या संपूर्ण व्यापारी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहे आणि जिथे जिथे गडकिल्ले आहे त्या त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या बौद्ध गुफा आहे। नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट या 3ही प्राचीन व्यापारी महामार्गावर या बौद्ध गुफांचं निर्माण करण्यात आलेलं आहे। नाणेघाट, बोरघाट, थलघाट, सोपारा, कल्याण या बंदरापर्यंत हा व्यापार मार्ग चालायचा आणि या व्यापारी महामार्गावरच या बौद्ध गुफांची निर्मिती करण्यात आलेली आहे। अनेक या बौद्ध गुफांना व्यापारी लोकांचं सुद्धा योगदान आहे। सर्वात जास्त बौद्ध गुफा या महाराष्ट्रामध्ये आहे, तर सर्वाधिक 8 बौद्ध गुफांचा समूह मुंबई परिसरामध्ये आहे। जोगेश्वरी बौद्ध गुफा, मंडपेश्वर बौद्ध गुफा, मागोठाणे बौद्ध गुफा, जीवदानी बौद्ध गुफा, या एलिफंटा महायानी बौद्ध गुफा आणि त्यानंतर लोणाड बौद्ध गुफा आणि आंबिवली बौद्ध गुफा असा अनेक बौद्ध गुफांचा समूह मुंबईला आहे। आणि म्हणून सर्वाधिक सुप्रसिद्ध अशी अजंठा, एलोरा, कार्ले आणि भाजे, बेडसेच्या नंतर सर्वात सुप्रसिद्ध बौद्ध गुफा म्हणजेच कान्हेरी बौद्ध गुफा आहे। या कान्हेरी बौद्ध गुफांचा समूह
या ठिकाणी 109 बौद्ध गुफांचा समूह आहे आणि हा बौद्ध गुफा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी बोरीवली पासून, ऍक्च्युली ते बोरीवली नसून ते बोधिवली आहे, या बोरीवली पासून काही अंतरावर या प्राचीन बौद्ध गुफा आहे। या ठिकाणी 109 बौद्ध गुफांचा समूह आहे। बुद्धाच्या कालखंडापासूनच महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता। महाराष्ट्रातील सुना प्रांतातील पुन्न नावाचा एक व्यापारी श्रावस्तीला जातो आणि बुद्धाकडून प्रवचित होतो, धम्मदीक्षा घेतो, भिक्खू बनतो। पुन्न नावाच्या भिक्खूनीच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्या वेळी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। आणि पुन्नाच्या नंतर त्यांचा भाऊ चुल्ल पुन्न, इसिदिन्न, बावरी आणि त्यांचे 16 शिष्य भिक्खूंनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। तिसरी धम्मसंगीती मोगलीपुत्त तिस्स यांच्या नेतृत्वात मध्ये महान सम्राट अशोकांनी जी अशोकारा महाविहार पाटलीपुत्र पटण्याला भरवण्यात आली होती, त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमधून महाधम्मरक्षित नावाच्या यवन ग्रीक भिक्खूला या महाराष्ट्रामध्ये पाठवलं होतं आणि या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आलेला आहो ही कान्हेरी बौद्ध गुफा आहे। कन्हा हा शब्द पाली आहे। कन्हा सातवाहन बौद्ध सम्राटांचं एक नाव आहे। या ठिकाणी या कान्हेरी बौद्ध गुफांमध्ये 109 बौद्ध गुफांचा समूह आहे आणि कार्ले, अजंठा, एलोरा, कार्ले, भाजे आणि बेडसेच्या नंतर सर्वाधिक बौद्ध गुफांचा समूह 109 बौद्ध गुफांचा समूह या कान्हेरी कन्हागिरी बौद्ध गुफांमध्ये आहे। प्राचीन काळामध्ये 5व्या शताब्दीमध्ये फाययान हा चीनी प्रवासी, युआनशांग हा एक सुद्धा चीनी प्रवासी या ठिकाणी आलेला होता। प्राचीन काळामध्ये कान्हेरी बौद्ध गुफा या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं काम या कान्हेरी बौद्ध गुफांनी केलेलं आहे। नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला पासून बौद्ध भिक्खू या ठिकाणी यायचे। राहुल भद्र नावाचे भिक्खू या ठिकाणी राहून गेलेले आहे। या ठिकाणी काही चीनी, जापानी सुद्धा शिलालेख आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं काम या कान्हेरी बौद्ध गुफांनी केलेलं आहे। या ठिकाणी देश विदेशातून प्राचीन बौद्ध भिक्खू या ठिकाणी धम्म अध्ययनासाठी यायचे। ह्या बौद्ध गुफा 1ल्या आणि 8व्या शताब्दीपर्यंत निर्माण झालेल्या आहे। सातवाहन बौद्ध सम्राट, महाक्षत्र बौद्ध सम्राट, वाकाटक बौद्ध सम्राट, त्रैकुटक बौद्ध सम्राट आणि शिलाहार बौद्ध राजांचं सुद्धा या बौद्ध गुफांसाठी योगदान आहे। या सर्व बौद्ध गुफांमध्ये 109 बौद्ध गुफांमध्ये महाराजा महाविहार हे सगळ्यात मोठी बौद्ध गुफा आहे। या ठिकाणी महायान, हीनयान, अपरशेल, चैतीय, भद्रायनीय आणि धर्मोत्तर अशा वेगवेगळ्या बौद्ध धर्माच्या शाखा या ठिकाणी वास्तव्य करायच्या। या ठिकाणी 10,000 बौद्ध भिक्खू वर्षावास करायचे। या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध गुफांच्या समूहामध्ये या कान्हेरी बौद्ध गुफांचा जुन्नर शिवनेरीच्या नंतर नंबर लागतो। या ठिकाणी जगामध्ये कुठेही असं एक शिल्पांकन फक्त कान्हेरी बौद्ध गुफांमध्ये आहे, ते म्हणजे 10 जे सिरवाला आपल्याला एक या ठिकाणी बोधिसत्व अवलोकितेश्वर दिसतो, या ठिकाणी ज्यांना 10 सर दाखवलेला आहे। या ठिकाणी या कान्हेरी बौद्ध गुफामध्ये काही पेंटिंग सुद्धा होत्या, परंतु काही पेंटिंग्स आता शिल्लक आहे। तथागत भगवान बुद्धांची काशाय केसरिया वस्त्र धारण केलेली भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला फक्त या ठिकाणी पेंटिंगच्या रूपामध्ये दिसणार आहे। या ठिकाणी हीनयान, महायान पंथांच्या आणि चैत्य स्तूप गवाक्ष आहे। या ठिकाणी बोधिसत्व अवलोकितेश्वर, बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी, बोधिसत्व अमिताभ, बोधिसत्व तारा, बोधिसत्व अष्टमहाभया आणि बोधिसत्व अमितो वज्र या ठिकाणी हीनयान, महायान, वज्रयान अशा वेगवेगळ्या बौद्ध धर्मांच्या शाखा या ठिकाणी राहायच्या आहे। तर ह्या कान्हेरी बौद्ध ऍक्च्युली सातवाहन, महाक्षत्रप, वाकाटक, त्रैकुटक आणि शिलाहार या बौद्ध राजांनी निर्माण केलेले आहे। तर या जगप्रसिद्ध बौद्ध गुफा, कान्हेरी बौद्ध गुफा म्हणजेच कान्हेरी प्राचीन बौद्ध विद्यापीठांना आपण नक्कीच भेट द्या। या सातवाहन काळातील ह्या बौद्ध गुफा। नमो बुद्धाय आणि जय भीम।